नमस्कार. वेलकम बॅक टू निकिता जेनेक्स कॅड सिरीज. सो इंजिनिअरिंग ड्रॉइंग या सब्जेक्टमधला आज आपण मेन आणि बेसिक टॉपिक शिकणार आहोत, प्रोजेक्शन मेथड. सो लेट्स स्टार्ट. प्रोजेक्शन मेथडमध्ये 2 टाईप्स असतात. तर फर्स्ट टाईप आहे फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड अँड सेकंड टाईप आहे थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड. मग हे आपण कसे वर्क करतात ते पुढे शिकणार आहोत. त्याआधी आपण एक रिअल लाईफ एक्झाम्पल घेऊया, म्हणजेच आपल्याला क्लिअर होईल की आपल्याला फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड आणि थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड आणि प्रोजेक्शन मेथड आपण कशासाठी यूज करणार आहेत तेही मी तुम्हाला सांगते. या ठिकाणी मी एक रिअल लाईफ एक्झाम्पल घेतला आहे. हा टेबल जो आहे तो आपण 3D ऑब्जेक्ट म्हणून इथे एक्झाम्पलसाठी घेतला आहे. आपण या टेबलचे व्ह्यूज बघणार आहोत. फर्स्ट आपण बघूया फ्रंट व्ह्यू. हा आहे टेबलचा फ्रंट व्ह्यू. सेकंड आपण बघूया टेबलचा टॉप व्ह्यू कसा दिसतोय या पद्धतीने. आणि थर्ड आपण बघूया टेबलचा साईड व्ह्यू कसा दिसतोय. या ठिकाणी मी एकच साईड व्ह्यू दाखवला आहे. हा लेफ्ट साईड व्ह्यू आहे टेबलचा आणि राईट साईड व्ह्यू ही सेमच दिसेल. या वेगवेगळ्या व्ह्यूजला एका ड्रॉइंगमध्ये एका करेक्ट पद्धतीने दाखवायची मेथड म्हणजेच प्रोजेक्शन मेथड असते. फॉर एक्झाम्पल, आपल्याला एखाद्या मशीन पार्टचा किंवा ऑब्जेक्टचा मॉडेल किंवा डिझाईन तयार करायचं असेल तर आपण डायरेक्ट 3D मॉडेल देत नाही. आपण त्या ड्रॉइंगला, त्या 3D मॉडेलला 2D इंजिनिअरिंग ड्रॉइंगमध्ये कन्वर्ट करतो आणि त्या 2D ड्रॉइंगला कन्वर्ट करण्यासाठी फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड आणि थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथड या दोघी युजफुल आहेत. म्हणजेच प्रोजेक्शन मेथडमुळे प्रत्येकाला पार्टचा फ्रंट व्ह्यू, टॉप व्ह्यू आणि साईड व्ह्यू एकदम करेक्ट अशा वेने समजतो. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर 3D ऑब्जेक्टला 2D ड्रॉइंगमध्ये अचूक दाखवण्यासाठी प्रोजेक्शन मेथड वापरली जाते. आता आपण फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथड बघूया. या ठिकाणी मी एक ऑब्जेक्ट घेतला आहे आणि एक हॉरिझॉन्टल आणि वर्टिकल प्लेनमध्ये आपल्याला या ऑब्जेक्टला मूव्ह करायचं आहे आणि प्लेस या ठिकाणी मी एक 3D ऑब्जेक्ट या प्लेनमध्ये प्लेस केला आहे आणि इथे एक ऑब्झर्वर आहे आणि फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडमध्ये ऑब्जेक्ट हा ऑब्झर्वर आणि प्रोजेक्शन प्लेन यांच्यामध्ये असतो. म्हणजे अशी ऑर्डर असली पाहिजे: ऑब्झर्वर, ऑब्जेक्ट आणि प्रोजेक्शन प्लेन. हा फर्स्ट अँगल प्रोजेक्शन असतो. आता आपण या ऑब्जेक्टचा फ्रंट व्ह्यू बघणार आहोत. या ठिकाणी आता ऑब्जेक्टवरून प्रोजेक्शन घेतल्यावर वर्टिकल प्लेनवर, आपल्या या वर्टिकल प्लेनवर प्रोजेक्शन क्रिएट होणार आहे. या पद्धतीने तुम्ही बघू शकता आणि हा दिसणारा एल शेप म्हणजेच आपल्या ऑब्जेक्टचा फ्रंट व्ह्यू आहे, जो वर्टिकल प्लेनवर क्रिएट झाला आहे. सेकंड, आपण या ऑब्जेक्टचा टॉप व्ह्यू बघणार आहोत. या 3D ऑब्जेक्टचा टॉप व्ह्यू जो आहे तो ऑब्जेक्टच्या खालच्या प्लेनवर, म्हणजे जो हॉरिझॉन्टल प्लेन आपण प्लेस केला होता त्यावर क्रिएट होतो. म्हणजेच 3D ऑब्जेक्टचे प्रोजेक्शन घेतल्यानंतर त्याचा व्ह्यू हॉरिझॉन्टल प्लेनवर क्रिएट झाला आहे. आता आपण बघूया लेफ्ट साइड व्ह्यू कसा दिसणार आहे ते. या ठिकाणी मी एक प्लेन ॲड केला. या पद्धतीने आपला ऑब्जेक्टचा लेफ्ट साइड व्ह्यू जो आहे ऑब्जेक्टच्या राईट साइड प्लेनला क्रिएट झाला आहे. आता आपण राईट साइड व्ह्यू बघूया. या ठिकाणी आपण राईट साइड व्ह्यू बघणार आहोत. या ठिकाणी मी पुन्हा एकदा एक प्लेन ॲड केला आणि या पद्धतीने आपला राईट साइड व्ह्यू ऑब्जेक्टच्या लेफ्ट साइड वर्टिकल प्लेनवर. या पद्धतीने तुम्ही बघू शकता. ऑब्जेक्टवरून प्रोजेक्शन घेतल्यानंतर जो राईट साइड व्ह्यू आहे तो लेफ्ट प्लेनवर क्रिएट झाला आहे. नेक्स्ट आपण बघूया सर्व व्ह्यूज कसे दिसणार आहेत ते आपण बघूया. या पद्धतीने तुम्ही बघू शकता. या ठिकाणी 4 प्लेन मी ॲड केले आहे. हे आपले प्रोजेक्शन प्लेन असणार आहे आणि या ठिकाणी तुम्ही फ्रंट व्ह्यू, लेफ्ट साइड व्ह्यू, राईट साइड व्ह्यू बघू शकतात. या ठिकाणी हा फ्रंट व्ह्यू आहे.
देन लेफ्ट साईड व्ह्यू आहे, राईट साईड व्ह्यू आहे जो लेफ्ट प्लेनवर आहे, आणि हा टॉप व्ह्यू आहे जो बॉटम प्लेनवर क्रिएट झाला आहे. सो हे जे व्हर्टिकल प्लेन आहे ते आपण 90 डिग्रीने रोटेट करूया. ते रोटेट केल्यानंतर आपल्याला इथे सगळे व्ह्यूज ड्रॉइंग पोझिशनमध्ये भेटणार आहे. म्हणजे आपण या व्हर्टिकल प्लेनला 90 डिग्रीवर रोटेट केल्यानंतर या ठिकाणी हे जे व्ह्यूज आहे ते ड्रॉइंग पोझिशनमध्ये क्रिएट झाले आहे. म्हणजे तुम्ही बघू शकतात राईट साईड व्ह्यू जो आहे तो लेफ्ट साईडला क्रिएट झाला आहे, लेफ्ट साईड व्ह्यू जो आहे तो राईट साईड प्लेनवर क्रिएट झाला आहे, आणि टॉप व्ह्यू आपण खाली काढणार आहोत. म्हणजे आपण जेव्हा एका इंजिनिअरिंग शीटमध्ये जेव्हा ड्रॉ करणार आहेत तर फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडच्या प्रमाणे आपल्याला फ्रंट व्ह्यू काढायचा आहे. सो लेफ्ट साईड व्ह्यू आपल्याला राईट साईडला काढायचा आहे, आणि राईट साईड व्ह्यू जो आहे तो लेफ्टला काढायचा आहे, आणि टॉप व्ह्यू जो आहे तो आपल्याला फ्रंट व्ह्यूच्या बॉटम साईडला काढायचा आहे. म्हणजे अशी शीट आपण तयार केल्यावर जे आपले इंजिनिअरिंग ड्रॉइंगचे जे ऑब्जेक्ट बनवणारे वर्कर आहे, म्हणजे एक इंजिनिअरिंग मशीन पार्ट बनवणारे जे वर्कर असतात त्यांना हा फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडप्रमाणे ऑब्जेक्ट बनवता येतो. सो आपण बघूया थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथडमध्ये आपल्याला हे व्ह्यूज कसे दिसणार आहेत. तर आता आपण थर्ड अँगल प्रोजेक्शनमध्ये व्ह्यूज कसे दिसतील ते बघूया. फर्स्ट इथे आपण एक ऑब्जेक्ट घेणार आहोत, नंतर एक वर्टिकल प्लेन, आणि नंतर ऑब्झर्वर. म्हणजे थर्ड अँगल प्रोजेक्शनमध्ये ऑब्झर्वर, वर्टिकल प्लेन आणि ऑब्जेक्ट अशी ऑर्डर असणार आहे. सो या ठिकाणी जे ऑब्जेक्टचे प्रोजेक्शन आहेत ते आपल्याला प्लेनवर घ्यायचे आहे, आणि ते अशा प्रकारे क्रिएट होणार आहे. सो आपण बघूया या ऑब्जेक्टचा फ्रंट साईड व्ह्यू कसा दिसतो ते. सो या पद्धतीने तुम्ही बघू शकतात या प्लेनवर आपला फ्रंट साईड व्ह्यू क्रिएट झाला आहे. आपण आता अजून एक प्लेन ॲड करूया होरिझेंटल, पण तो ऑब्जेक्टचा वरती असणार आहे. म्हणजे हा आपला असणार आहे टॉप व्ह्यू. नंतर पुन्हा आपण बघूया लेफ्ट साईड व्ह्यू, राईट साईड व्ह्यू. सो या पद्धतीने जो व्ह्यू आहे ते क्रिएट झाले आहे. थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथडमध्ये आणि फर्स्ट अँगल प्रोजेक्शन मेथडमध्ये सेम आपल्याला ऑब्जेक्टचे प्रोजेक्शन घेऊन ते प्लेनवर क्रिएट करायचे आहे. सो याचा टॉप व्ह्यू असणार आहे तो टॉप प्लेनवरच क्रिएट होणार आहे. देन लेफ्ट साईड व्ह्यू हा लेफ्ट साईडवरच क्रिएट होणार आहे, राईट साईड व्ह्यू हा राईट साईड प्लेनवरच क्रिएट होणार आहे, आणि हा फ्रंट व्ह्यू आहे. सो आपण या प्लेनला 90 डिग्री रोटेट केल्यानंतर हे सर्व व्ह्यूज आपल्याला ड्रॉइंग फॉर्ममध्ये भेटणार आहे. म्हणजे या पद्धतीने तुम्ही बघू शकता. सो थर्ड अँगल प्रोजेक्शनमध्ये आपल्याला टॉप व्ह्यू वरतीच काढायचा आहे, फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यूच्या खाली काढायचा आहे, आणि खाली आणि त्याच्या साईडला राईट साईड व्ह्यू असणार आहे, आणि त्याच्या साईडला लेफ्ट साईड व्ह्यू. म्हणजे सेम म्हणजे मशीन पार्ट एखादा वर्कर बनवणार असेल तेव्हा जर आपण त्याला थर्ड अँगल प्रोजेक्शन मेथडमध्ये ड्रॉइंग काढून देणार आहोत तेव्हा त्याला समजणार आहे की हा 3D मॉडेल कसा क्रिएट करायचा आहे ते. सो या पद्धतीने आपण प्रोजेक्शन मेथड बघितले आहे. म्हणजे बेसिकमध्ये 3D ऑब्जेक्टला 2D ड्रॉइंगमध्ये प्रॉपर क्रिएट करण्यासाठी या प्रोजेक्शन मेथडचा यूज होतो. सो आय होप तुम्हाला हा इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा बेसिक टॉपिक नक्की समजला असेल. सो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि निकिता जेनिक्स CAD सिरीजला फॉलो नक्की करा. थँक्यू.